नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नसंच. महापोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाची रिव्हिजन प्रश्नोत्तरे. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही भरतीसाठी क्वेश्चन आन्सर की पाहिजे असेल किंवा सराव प्रश्नसंच पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसं मी तुम्हाला ते अवेलेबल करून देईल. आणि हो मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायचं विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची लांब नदी म्हणून कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो? ऑप्शन आहे ए भीमा नदी, बी नीरा नदी, सी घोड नदी, डी वेळ नदी. उत्तर आहे ए भीमा नदी. प्रश्न क्रमांक 2. कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन आहे ए रत्नागिरी, बी चंद्रपूर, सी नागपूर, डी अकोला. उत्तर आहे सी नागपूर. प्रश्न क्रमांक 3. भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची किती मीटर आहे? ऑप्शन आहे ए 100 मीटर, बी 500 मीटर, सी 182 मीटर, डी 252 मीटर. उत्तर आहे सी 182 मीटर. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धन केले आहे? ऑप्शन आहे ए नंदुरबार, बी गडचिरोली, सी अमरावती, डी धुळे. उत्तर आहे बी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 5. पुणे सातारा या प्रमुख मार्गावर खालीलपैकी कोणता घाट दिसून येतो? ऑप्शन आहे ए कात्रज घाट, बी तामिनी घाट, सी नाणे घाट, डी दिवे घाट. उत्तर आहे ए कात्रज घाट. प्रश्न क्रमांक 6. भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023चे 108वे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? ऑप्शन आहे ए नागपूर, बी कोलकाता, सी जालंधर, डी बँगलोर. उत्तर आहे ए नागपूर. प्रश्न क्रमांक 7. दीपा कर्माकर ही रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र झालेली पहिली महिला भारतीय जिम्नॅस्टिक कोणत्या राज्याची खेळाडू आहे? ऑप्शन आहे ए त्रिपुरा, बी महाराष्ट्र, सी पश्चिम बंगाल, डी आसाम. उत्तर आहे ए त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 8. भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केले आहेत? ऑप्शन आहे ए चीन, बी अमेरिका, सी रशिया, डी फ्रान्स. उत्तर आहे डी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 9. समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 46, बी अनुच्छेद 44, सी अनुच्छेद 45, डी अनुच्छेद 40. उत्तर आहे बी अनुच्छेद 44. प्रश्न क्रमांक 10. पेशव्याच्या आपापसातील राजकारणाचा फायदा घेत कोणत्या वर्षी इंग्रजांनी पुण्यावर आपला ताबा मिळवत युनियन जॅक फडकावला? ऑप्शन आहे ए 1818 साली, बी 1820 साली, सी 1930 साली, डी 1857 साली. उत्तर आहे ए 1818 साली. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही? ऑप्शन आहे ए स्वाधीन पराधीन, बी द्वेष स्नेह, सी सत्वर सावकाश, डी अलग विलंग. उत्तर आहे डी अलग विलंग. प्रश्न क्रमांक 12. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? ऑप्शन आहे ए मिनर्वा मिल्स खटला, बी केशवानंद भारती खटला, सी मेनका गांधी खटला, डी ए के गोपालन खटला. उत्तर आहे बी केशवानंद भारती खटला. प्रश्न क्रमांक 13. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन आहे ए 1949 साली, बी 1985 साली, सी 1964 साली, डी 1970 साली. उत्तर आहे ए 1949 साली. प्रश्न क्रमांक 14. सध्या सुरू असलेली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात घेण्यात आली आहे?
ऑप्शन आहे ए कॅनडा, बी न्यूयॉर्क, सी पॅरिस, डी लंडन. उत्तर आहे सी पॅरिस. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? ऑप्शन आहे ए रेखावृत्ते, बी अर्धवर्तुळाकार रेषा, सी आंतरराष्ट्रीय वार रेषा, डी अक्षवृत्ते. उत्तर आहे डी अक्षवृत्ते. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? ऑप्शन आहे ए हिंदवी महासागर, बी पॅसिफिक महासागर, सी अटलांटिक महासागर, डी आर्क्टिक महासागर. उत्तर आहे बी पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 17. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्याच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? ऑप्शन आहे ए सिंधू, चिनाब व झेलम, बी चिनाब, बियास व झेलम, सी झेलम, सतलज व चिनाब, डी रावी, बियास व सतलज. उत्तर आहे डी रावी, बियास व सतलज. प्रश्न क्रमांक 18. छत्तीसगड या राज्यात खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागू नाही? ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी बिहार, सी झारखंड, डी ओडिसा. उत्तर आहे बी बिहार. प्रश्न क्रमांक 19. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहे ए पुणे, बी मुंबई, सी हैदराबाद, डी नागपूर. उत्तर आहे ए पुणे. प्रश्न क्रमांक 20. पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुक्यांचा समावेश आहे? ऑप्शन आहे ए 12 तालुके, बी 14 तालुके, सी 11 तालुके, डी 17 तालुके. उत्तर आहे बी 14 तालुके. प्रश्न क्रमांक 21. नाकी नऊ येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए 9 संकटे येणे, बी नाक चोंदणे, सी 9 वेळा सर्दी होणे, डी बेजार होणे. उत्तर आहे डी बेजार होणे. प्रश्न क्रमांक 22. रक्तक्षय रोग्यांचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते? ऑप्शन आहे ए पेशी, बी क्षार, सी हिमोग्लोबिन, डी यापैकी नाही. उत्तर आहे सी हिमोग्लोबिन.